गुड क्लास. आजच्या लेक्चरमध्ये आपण कम्युनिटी हेल्थ नर्सिंग पार्ट 1 समजलो. आपण लेवल्स ऑफ द हेल्थ केअर बघणार आहे. तर हेल्थ केअर सर्व्हिसेस आर प्रोव्हाइडेड ॲट डिफरंट लेवल टू मीट द नीड ऑफ द इंडिव्हिज्युअल, फॅमिलीज अँड कम्युनिटी. हेल्थ केअर सर्व्हिसेस असतात त्या वेगवेगळ्या लेवलवरती त्यांचे केअर, त्यांचे रोल रिस्पॉन्सिबिलिटीज प्रोव्हाइड करत असतात. कोणाला इंडिव्हिज्युअलला किंवा फॅमिलीला किंवा कम्युनिटीला. त्यासाठी जे हेल्थ एक बेटर होण्यासाठी जे काही हेल्थ डिसीज त्यांना प्रिव्हेन्शन करण्यासाठी प्रिव्हेंट करण्यासाठी दिस लेवल्स फ्रॉम सिस्टीम कॉल ॲज हेल्थ केअर डिलिव्हरी सिस्टीम. या सगळ्या गोष्टींना बोलतात हेल्थ केअर डिलिव्हरी सिस्टीम डिफिनेशन. तीन लेवल हेल्थ केअरचे प्रायमरी हेल्थ केअर, सेकंडरी हेल्थ केअर, टर्शियरी. एक एक करून बघायचं. तर प्रायमरी हेल्थ केअर चे डेफिनेशन काय? Essential health care based on the specifically sound and socially acceptable method made universally accessible to individuals and families in the community through their full participation at a cost that the community and country can afford. The primary health care मध्ये काय केलं जातं? एकदम बेसिक केअर प्रोव्हाइड केली जाते. इसेन्शियल असते हेल्थ केअर ती प्रोव्हाइड केली जाते कोणाला, फॅमिलीला, सोसायटीला, इंडिव्हिज्युअलला. तर याच्यामध्ये फुल कम्युनिटी पार्टिसिपेशन आपल्याला बघायला भेटते. तर प्रायमरी हेल्थ केअरचे फीचर्स काय काय? तर प्रायमरी हेल्थ केअर पुढे असते म्हणजे सब सेंटर. तर हा एक फर्स्ट कॉन्टॅक्ट आहे इंडिव्हिज्युअलचा, फॅमिलीचा, कम्युनिटीचा. प्रायमरी हेल्थ केअर युनिव्हर्सली ॲक्सेसिबल आहे, म्हणजे पूर्ण ठिकाणी आपल्याला बघायला भेटते ही हेल्थ केअर. कम्युनिटी पार्टिसिपेशन आपल्याला प्रायमरी हेल्थ केअरमध्ये बघायला भेटतं विथ डिफरंट हेल्थ ॲक्टिव्हिटीज, हेल्थ कॅम्प अँड हेल्थ एज्युकेशन. यूज ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये प्रायमरी हेल्थ केअरमध्ये आपण ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजीचा यूज करून पेशंटला, इंडिव्हिज्युअलला, फॅमिलीला किंवा कम्युनिटीला हेल्थ प्रोव्हाइड करत असतो. हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करत असतो ऑन डिफरंट डिसीज कंडिशन अँड देअर प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ द कॉमन डिसीज. जे डिसीज त्या पर्टिक्युलर रिजनमध्ये किंवा एरियामध्ये आहेत त्यांना कसं पद्धतीने प्रिव्हेन्शन करायचं किंवा कंट्रोल करायचं, तर आपण हे प्रायमरी हेल्थ केअरच्या माध्यमातून त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतो. बेसिक सिक्युरिटी सर्व्हिस या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करतो. आणि रेफरल सर्व्हिस PHC मधून आपण प्रायमरी हेल्थ केअर मधून आपण कुठे रेफर करतो पेशंटला? सेकंडरी हेल्थ केअर मध्ये. सेकंडरी हेल्थ केअर मधून कुठं रेफर करतो पेशंटला? टर्शियरी हेल्थ केअर मध्ये. याची सायकल चालू राहते ॲज पर द पेशंट डिसीज कंडिशन किंवा पेशंट क्युअरच चान्सेस. तर याच्यामध्ये प्रायमरी हेल्थ केअर मध्ये कुठले कुठले सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले जातात? हेल्थ प्रमोशन केलं जातं आणि हेल्थ एज्युकेशन केलं जातं. इम्युनायझेशन म्हणजे लसीकरण केलं जातं पेशंट, लहान मुलांना. मॅटरनल आणि चाइल्ड हेल्थ केअर, जे कोणी प्रेग्नेंट लेडीज आहेत किंवा चाइल्ड आहेत त्यांच्या हेल्थ केअरला मेंटेन करण्याचं किंवा त्यांची हेल्थ प्रमोट करण्याचं काम आपण PHC मध्ये करत राहतो. त्याने न्यूट्रिशनल सर्व्हिसेस, जे काही कम्युनिटीचे पीपल आहेत, इंडिव्हिज्युअल आहेत किंवा फॅमिलीज आहेत, त्यांना आपण वेगवेगळ्या न्यूट्रिएंट्सची व्हॅल्यू सांगत असतो. कुठले न्यूट्रिएंट्स आपल्या बॉडीसाठी चांगले आहेत आणि कुठले न्यूट्रिएंट्स आपल्या बॉडीसाठी चांगले नाहीत. फॅमिली प्लॅनिंग सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो. ह्याच्यामध्ये आपण कॅम्पिंग ऑर्गनायझेशन करून किंवा हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करून किंवा स्किप रोल करून फॅमिली प्लॅनिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो पेशंटला. जे काही एंडेमिक डिसीज आहेत ते कंट्रोल करण्याचं काम प्रायमरी हेल्थ केअर थ्रू केलं जातं. जे काही मायनर इलनेसेस आहेत किंवा इंजुरीज आहेत त्याला आपण ट्रीटमेंट करतो अंडर कशाच्या? प्रायमरी हेल्थ केअरच्या. देन एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन करतो. देन रेफर टू द हायर लेवल. जर पेशंट हे करून पण इतके सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो पण पेशंटला बरं नसेल वाटत किंवा पेशंट बरं नसेल होत, त्या कंडिशनमध्ये आपण पेशंटला नेक्स्ट लेवलला रेफर करतो. तर ह्याच्यामध्ये प्रायमरी हेल्थ केअरमध्ये कुठले कुठले एक्झाम्पल येतात किंवा इन्स्टिट्यूशन येतात? सब सेंटर येतं, PHC येतं, हेल्थ अँड वेलनेस सेंटर येतं आणि अंगणवाडी सेंटर येतात. ते नेक्स्ट लेवल आहे सेकंड लेवल. सेकंड लेवल म्हणजे काय? सेकंडरी हेल्थ केअर. तर याची डेफिनेशन काय? स्पेशलाइज्ड हेल्थ केअर प्रोव्हाइडेड बाय द मेडिकल स्पेशलिस्ट
अँड अदर हेल्थ पर्सनली विथ द यूज ऑफ द ॲडिक्वेट इक्विपमेंट. सेकंडरी लेवलमध्ये आपल्याला मेडिकल स्पेशलिस्ट बघायला भेटतो, म्हणजे आपण त्या ठिकाणी डॉक्टर बघायला भेटतो. तो काय करतो, ॲडिक्वेट इक्विपमेंटचा यूज करून इंडिव्हिज्युअलला, फॅमिलीला, कम्युनिटीला हेल्थ केअर प्रोव्हाइड करत राहतो. तर फीचर्स काय काय सेकंडरी हेल्थ केअरचे प्रोव्हाइडेड बाय द स्पेशलिस्ट. या ठिकाणी प्रत्येक ह्याचा स्पेशलिस्ट असतो, कार्डिओ स्पेशलिस्ट, न्यूरो स्पेशलिस्ट, टिबिटो स्पेशलिस्ट, एमडी, रेडिओ स्पेशलिस्ट. मोर डायग्नोस्टिक अँड थेरप्युटिक फॅसिलिटीज आपल्याला सेकंडरी लेवलमध्ये बघायला भेटतात. इनपेशंट अँड आउटपेशंट सर्व्हिसेस आपल्याला सेकंडरी लेवलमध्ये बघायला भेटतात, म्हणजे पेशंट या ठिकाणी ॲडमिट पण होऊ शकतो आणि आपण त्याला केअर प्रोव्हाइड करतो. लॅबोरेटरी सर्व्हिसेस बघायला भेटतात या पेशंटमध्ये. त्याच्यामध्ये सेकंडरी लेवलमध्ये कुठले कुठले सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले जातात, स्पेशलिस्ट कन्सल्टेशन, म्हणजे जे जे काही डॉक्टर स्पेशलिस्ट आहेत ॲज पर द पेशंट कंडिशन. त्याप्रमाणे पेशंटला कन्सल्टेशन प्रोव्हाइड केलं जातं. स्पेशलिस्टचं डायग्नोस्टिक सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले जातात, जसे की एक्सरे, लॅब, मेडिकल अँड सर्जिकल केअर प्रोव्हाइड केले जातं, म्हणजे ऑपरेशन थिएटर प्रोव्हाइड केलं जातं. इमर्जन्सी केअर म्हणजे इमर्जन्सी मॅनेजमेंट प्रोव्हाइड केलं जातं. देन मॅटर्नल केअर अँड रेफर टू द, जर इतकं करून पण पेशंटला क्युअर नसून होत तर पेशंट आपण टर्शरी लेवलमध्ये शिफ्ट करतो. तर ह्याच्या अंडर सेकंडरी हेल्थ केअरच्या अंडर कुठले कुठले इन्स्टिट्यूट येतात, कम्युनिटी हेल्थ सेंटर, सब डिव्हिजन हॉस्पिटल किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, हे सेकंडरी लेवलच्या अंडर येतात. देन येतं टर्शरी हेल्थ केअर, द हायली स्पेशलाइज्ड हेल्थ सेंटर किंवा हेल्थ केअर प्रोव्हाइडेड बाय द superior specialist with the advanced technology and facilities for the diagnosis and treatment. सेकंडरी लेवलचे जे वरती स्पेशलिस्ट असतात ते या ठिकाणी आपल्याला टर्शरी लेवलला बघायला भेटतात, आणि या ठिकाणी मोर फॅसिलिटी टेक्नॉलॉजीचा यूज करून डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट केलं जातं त्या पेशंटच्या डिसीजचं. याचे फीचर कोणते कुठले आहेत, हायली स्पेशलाइज सर्व्हिसेस, ॲडव्हान्स डायग्नोस्टिक फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाते, टीचिंग, ट्रेनिंग, रिसर्च सेंटर आपल्याला या ठिकाणी टर्शरी लेवलमध्ये बघायला भेटतं. रेफरल सेंटर आहे, टर्शरी लेवल आहे, रेफरल सेंटर आहे कशाचं, सेकंडरी लेवलचं, प्रोव्हाइडेड कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर. तर ह्याच्यामध्ये टर्शरी हेल्थ केअरमध्ये कुठले कुठले सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले जातात, सुपर स्पेशालिटी सर्व्हिसेस सगळ्या, ऑल सुपर स्पेशालिटी सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड, ॲडव्हान्स डायग्नोस्टिक अँड थेरप्युटिक प्रोसिजर वी आर डुईंग हिअर, इंटेन्सिव्ह केअर सर्व्हिसेस, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन, रेडिओथेरपी, किमोथेरपी, हे सगळे कॅन्सरचे ट्रीटमेंट आहेत. ट्रेनिंग ऑफ द हेल्थ प्रोफेशनल्स म्हणजे काय, जसे काही काही हॉस्पिटलला नर्सिंग कॉलेजेस अटॅच असतात, मेडिकल कॉलेजेस अटॅच असतात, फिजिओथेरपी कॉलेजेस अटॅच असतात, आयुर्वेदिक कॉलेज अटॅच असतात. त्या ठिकाणी आपण ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो हेल्थ प्रोफेशनल्सला. आणि रिसर्च ऍक्टिव्हिटी या ठिकाणी टर्शरी लेवलमध्ये केली जाते. रिसर्चमध्ये काय केलं जातं, कुठलं नवीन डिसीज आहे किंवा एखाद्या डिसीजवरती कुठली अजून एखादी व्हॅक्सिन तयार होऊ शकते त्याचा रिसर्च करून केला जातो टर्शरी हेल्थ केअरमध्ये. तर ह्याच्यामध्ये कुठले कुठले इन्स्टिट्यूट येतात, मेडिकल कॉलेजेस हॉस्पिटल येतात, टर्शरी केअर हॉस्पिटल येतात, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येतात, एम्स आणि PGIMER. तर हे सगळे होते 3 लेवल्स होते. तर कंपॅरिझन बघूयात आपण तिन्ही लेवलचं. द पोझिशन इन सिस्टम, द प्रायमरी मध्ये फर्स्ट कॉन्टॅक्ट होतो पेशंटचा, त्याच्यानंतर सेकंडरी मध्ये आपण पेशंटला प्रायमरी टू सेकंडरी शिफ्ट करतो, म्हणजे रेफर करतो, आणि परत सेकंडरी टू टर्शरी पेशंटला रेफर करतो. तर प्रायमरी ह्याच्यामध्ये कुठली कुठली केअर प्रोव्हाइड केली जाते, जनरल हेल्थ वर्कर थ्रू केअर प्रोव्हाइड केली जाते. सेकंडरी मध्ये स्पेशलिस्ट डॉक्टर असतात, टर्शरी मध्ये सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर थ्रू केअर प्रोव्हाइड केली जाते. तर प्रायमरी ह्याच्यामध्ये कुठले कुठले सर्व्हिसेस असतात, बेसिक सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो, त्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन, प्रमोशन आणि क्युरेटिव्ह केअर प्रोव्हाइड करतो. सेकंडरी मध्ये क्युरेटिव्ह आणि स्पेशलाइज केअर प्रोव्हाइड करतो. टर्शरी मध्ये हायली स्पेशलाइज आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर प्रोव्हाइड करतो. तर प्रायमरी मध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज बघायला भेटतात, बेसिक फॅसिलिटीज. सेकंडरी मध्ये प्रायमरीपेक्षा थोडेसे जास्त, टर्शरी मध्ये ऍडव्हान्स फॅसिलिटीज बघायला भेटतात. तर प्रायमरीचे एक्झाम्पल काय काय, सब सेंटर, PHC आणि हेल्थ अँड वेलनेस सेंटर. सेकंडरीचे एक्झाम्पल काय काय, कम्युनिटी हेल्थ सेंटर, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. टर्शरीचे एक्झाम्पल काय काय, मेडिकल कॉलेजेस हॉस्पिटल आणि एम्स हॉस्पिटल. जे कॉस्ट आहे ती प्रायमरीची लो असते, सेकंडरीची मॉडरेट असते,
आणि टर्सरीचे हाय असते. ट्रीटमेंट ऑफ द कॉस्ट आणि जे कव्हरेज आहे ते कम्युनिटी वाईज कव्हरेज आहे. तर प्रायमरीचं हे वाईड कम्युनिटी कव्हरेज करतं. सेकंडरी हे डिस्ट्रिक्ट लेवलला असतो आणि जे टर्सरी हे रिजनल किंवा नॅशनल लेवलचं आपल्याला बघायला भेटते. हेल्थ केअर डिलिव्हरी सिस्टीम इंडियामध्ये कशी केली जाते? कम्युनिटी म्हणजे कम्युनिटीमधले पीपल त्यांच्या थ्रू PSC प्रायमरी हेल्थ केअर लेवलला सब सेंटर PSC हेल्थ वेलनेस सेंटर आणि आय सेंटर त्याच्या थ्रू नेक्स्ट येतं सेकंडरी हेल्थ केअर. सेकंडरी हेल्थ केअरमध्ये कम्युनिटी हेल्थ सेंटर किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल लेवल. टर्सरी हेल्थ केअरमध्ये मेडिकल कॉलेजेस किंवा सुपर स्पेशालिटी कॉलेजेस. जे रेफरल सर्व्हिसेस ती कशी चालते? सब सेंटर PSC CSC डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल देन मेडिकल कॉलेजेस अँड टर्सरी हॉस्पिटल. तर अशा पद्धतीने रेफरल सर्व्हिसेस आपल्या इंडियामध्ये कॅरी फॉरवर्ड होते. तर प्रिन्सिपल काय काय हेल्थ केअर डिलिव्हरी सिस्टीमचे? इक्विटी, जी केअर आहे ती सगळ्यांना इक्वल प्रोव्हाइड झाली पाहिजे. असेसिबल, हे जे आपण सर्व्हिस सेंटर ओपन केलेले आहे ते सगळे सर्व्हिस सेंटर अवेलेबल पाहिजे सगळ्यांसाठी, कुठल्या पण रिजनसाठी रोकटोक नाही झाली पाहिजे. ऍक्सेप्टेबिलिटी, या सर्व्हिसमध्ये कुठल्या पण कलरचे पीपल कुठल्या पण रिजनचे पीपल हे ऍक्सेप्टेड पाहिजेत किंवा ऍक्सेप्टेबल पाहिजेत. अफोर्डेबिलिटी, म्हणजे हे काही सर्व्हिस सेंटर्स आहेत प्रायमरी सेकंडरी टर्सरी हे सगळ्यांना अफोर्डेबल असले पाहिजेत. अप्रोप्रिएटनेस, सुटेबल टू नीड अँड कल्चर. क्वालिटी, तिन्ही लेवलला केअर प्रोव्हाइड करताना क्वालिटीमध्ये कुठल्याही प्रकारचे कॉम्प्रोमाइज झाले नाही पाहिजे. अकाउंटेबिलिटी, जे काही इंडिव्हिज्युअल्स आहेत आणि कम्युनिटी आहे त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी हेल्थ केअर सिस्टीम राहील. देन पार्टिसिपेशन, ह्याच्यामध्ये कशाचं पार्टिसिपेशन होतं? इंडिव्हिज्युअलचं, फॅमिलीचं, कम्युनिटीचं. तर हे सगळं होतं आपली हेल्थ केअर सिस्टीम. थँक्यू.